नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन व्लॉगमध्ये. तर तुम्हा सर्वांना रक्षाबंधनच्या हार्दिक शुभेच्छा. आणि रक्षाबंधन निमित्त मी निघालो आहे आता सध्या माझ्या मावस बहिणीकडे आणि सख्या बहिणीकडे पुण्याला. मग आता ते प्रगती म्हणून आमची लहान बहीण आहे का, ते पुण्याला ती शिकायला. मग आता तिच्याकडे मी निघालो आहे. सकाळचे 8 वाजले, तर उठायला जरा थोडा उशीर झाला. आता सध्या आम्ही आहे पुण्याच्या नॅशनल हायवेवर. तर भेटूया डायरेक्ट पुण्याला गेल्यावर. तर माऊच्या घरी मी सध्या पोचलेलो आहे आणि रक्षाबंधनसाठी हे ड्रेस आहे. तर कसं दिसतोय सांगा. आणि माझी लहान बहीण प्रगती ती पण इथेच आली होती रात्री संध्याकाळी. मग आता आम्ही तर रक्षाबंधन सेलिब्रेट करणार आहे. सगळे असे बघत होते, खरं रामा होता का? कसं वाटतंय रामा? खूप छान वाटतंय. हाताची केस कापले त्या मावशीने, कापा का पोड राहिली तिच्या मावशी, तिला काही घेणं देणं नाही. काढत होती काय म्हणते, धरलं का वळलं. तू नेहमी गीताला म्हणतो केसात काय कार्यक्रम केलाय का कावळ्यांनी? आज तुमच्या दोघांच्या केसात केलाय का कावळ्यांनी कार्यक्रम? गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. रामा, तू म्हणालास की मी कलर लावलाय, उद्या काढून टाकणार. म्हणजे तू कुठेतरी खुश नाहीयेस का कलर केले केस? लहानपणीपासून मी असे कधी केस केले नाही. आपण काहीतरी वेगळं करून बघितल्याशिवाय आपल्याला कळणार कसं की आपल्याला मग चांगलं. सर मग ते झालं मनात, मी बोलले काहीतरी वेगळं कर. तर मी त्याला बोलली तू डोळे बंद कर आणि त्यांचं सेट झाल्यानंतर तू बघ. ठीक आहे, बघितलं आधी बोलतो ही तू, ठीक आहे. आणि मग नंतर 5 मिनिटं स्वतःकडे बघत राहिलो, चांगलं तर दिसतोय मी. त्याला आवडलं तर काय. रामाचं असं आहे, रामाला आवडलं. जरा स्माइली फेस कर थोडं तन्वी. तिकडे बघून मुळा दादाला. आपण जो राहत होतो ना पहिले, आता तो थोडा सर आता वेगळा अगं नाही, कॉन्फिडन्स बरोबर आहे. हा बरोबर आहे, येडा. कसं वाटतंय पंकज? सिटीत गाव गाजताय. काय शाबास. कसं वाटतंय? एकदम कडक वाटायला लागलं. कडक वाटायला लागलं. तिथे सलून मध्ये गेल्यावर काही कंप्लेंट नव्हती काय? कॅमेरा थोडा बांधू काहीच नाही आवडलेलं असेल. तिनं गोव्यावरती एक मारलेलं, स्वतः तिनंच मारलं, ते तेवढं आवडलं. बघू गोव्यावरती काय काढ जरा गॉगल. दोन्ही हातात नीट पकड बघा. कट मारलाय. अच्छा, कट मारलाय. होय. पण म्हणजे हा, बाकी good. तुला आवडलं? 5 वेळा आवडलं? करायचं. नाही आवडलं. पण तू छान दिसतोय खरंच ते. खरंच. ठीक आहे मुलींनो, सांगा काय. तेव्हा मंडळी, आपलं रक्षाबंधनचं सेलिब्रेशन एकदम चांगल्या प्रकारे झालं. आणि आता सध्या मी आलेलो आहे पुण्यात स्ट्रीट्स ऑफ युरोप. इथं एक मॉल आहे, त्या मॉलमध्ये थोडीशी शॉपिंग करायची आहे. यासाठी इथं आलो आहे आम्ही सध्या फॅमिलीसोबत. भेटूया आत गेल्यावर. म्हणजे इथं हा मॉल जो आहे तो आतल्या बाजूने युरोप टाईप आहे म्हण, असं मला माऊनी सांगितलं. मग बघूया आत गेल्यावर कसं आहे मॉल. हे बघा, अशा प्रकारे आहे. हे जे स्ट्रक्चर आहे ते युरोपमध्ये असतं म्हणा असं या मॉलचं. बघूया मग कसं कसं आहे. पकडे इकडे बघ. हॅलो.
कॅमेरा कमी हलवतो. वरचे वर ही घर आहेत का? नाही नाही ते तसं बनवलंय. होय, म्हणजे अशी घरं असतात का तिकडं? दोघींना तेच म्हणलं. हे गरम आहे का बघा, लगेच खाऊ नका. पोळलं आईला पण हे आहे तन्वी आणि त्रिशाचं बॅडमिंटनचं प्रॅक्टिसचं स्टेडियम आहे. इथं रोज संध्याकाळी 5 वाजता ते दोघे येतात आणि इथं प्रॅक्टिस करतात. तर मंडळी, कसा वाटला रक्षाबंधनचा हा स्पेशल ब्लॉग? माझ्यासाठी तर खूप स्पेशल होता आणि तुम्ही पण रक्षाबंधन हा खूप चांगल्या प्रकारे साजरा केला असेल. तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि फॅमिलीसोबत हा बघू शकता. आणि धन्यवाद.